पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 पात्र शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी जे काही यादी आहे या याद्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेतकरी बांधवापर्यंत पोहोचलेल्या असतील किंवा अजूनही या याद्या शेतकरी बांधवापर्यंत आलेल्या नसतील तर ऑनलाईन जर या याद्या आपणास पाहायच्या असेल तर सध्या तरी याची काही लिंक आहे, ही लिंक सध्या उपलब्ध नाही. तर ज्यावेळेस लिंक उपलब्ध होईल तर त्याची माहिती तुम्हाला निश्चितच देण्यात येईल. तर ज्या शेतकऱ्यांचे यादीमध्ये नाव असेल त्यांनी आपले आधार कार्ड, त्याचप्रमाणे कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक, त्याचप्रमाणे यादीमध्ये जो काही विशिष्ट क्रमांक आहे हा विशिष्ट क्रमांक घेऊन आपणास आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचे आहे आणि आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या वर्षी CSC पोर्टलला चालू झाली होती. तर CSC पोर्टलला आपणास तेथे आधार ऑथेंटिकेशन लिस्ट नावाचा ऑप्शन पाहायला मिळत होता. तर त्याच्यावर क्लिक करून आपण जी काही आधार प्रमाणीकरणासाठी जी काही यादी आहे तर ती यादी आपण यामध्ये डाउनलोड करून घेऊ शकत होता. परंतु महाऑनलाईन पोर्टलवर सध्या तरी तशा प्रकारचे ऑप्शन हे आलेले नाही. तर लवकरच हे जे काही याद्या आहे या याद्या आपणास आपले सरकार सेवा केंद्रामध्ये पाहायला मिळतील अशा प्रकारे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आहे तर आपले सरकार सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर विशिष्ट क्रमांक असो किंवा आधार नंबर असो हा टाकल्याच्या नंतर सर्च या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर लवकर त्या शेतकऱ्याची डिटेल्स ही ओपन होत नाही ज्या शेतकऱ्यांचे यादीमध्ये नाव आहे. तर त्यासाठी केंद्र चालकांनी यामध्ये विशिष्ट क्रमांक असो किंवा आधार नंबर असो हा टाकून वारंवार येथे सर्च करून पाहायचे आहे. जोपर्यंत त्या शेतकऱ्याची डिटेल्स यामध्ये ओपन होत नाही तोपर्यंत आपणास सर्च या टॅबवर क्लिक करून त्या शेतकऱ्याची माहिती ही गोळा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर सध्या वेबसाईटला खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे, कारण की बरेच शेतकरी हे सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु साईडला खूप मोठ्या प्रमाणात असा लोड आहे. त्यामुळे आपण येथे वारंवार त्या शेतकऱ्याचा आधार नंबर असो किंवा विशिष्ट क्रमांक असो हा टाकून सर्च करण्याचा प्रयत्न करा. तर ज्यावेळेस त्या शेतकऱ्याची डिटेल्स येथे ओपन होईल तर पेंडिंग फॉर KYC अशा प्रकारे माहिती तेथे दाखवली जाईल. त्यानंतर ही जी काही माहिती आहे ही माहिती आपणास एकदा पाहून घ्यायची आहे. त्याचा जो काही लोन अकाउंट नंबर असेल त्याचप्रमाणे लोन अमाऊंट असेल ही माहिती आपणास एकदा चेक करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे दुसरा येणारा एक प्रॉब्लेम म्हणजे ज्यावेळेस आपण या बॉक्समध्ये क्लिक करतो तर सिलेक्टेड लोन अकाउंट डिटेल्स यामध्ये सुद्धा त्या शेतकऱ्याची डिटेल्स ही लवकर व्हेरीफाय होत नाही, फेच होत नाही, लवकर आपणास ती माहिती दाखवली जात नाही. तर त्यासाठी हा टॅब क्लोज करून आपणास परत या बॉक्समध्ये क्लिक करून त्या शेतकऱ्याची डिटेल्स येथे वारंवार चेक करून पाहायची आहे. ज्यावेळेस डिटेल्स येईल त्यावेळेस आपणास ती सबमिट करून घ्यायची आहे. प्रमाणे त्या शेतकऱ्याचे आधार बायोमेट्रिक केल्याच्या नंतर आपणास अजून एक पोर्टलवर प्रॉब्लेम पाहायला मिळत आहे, तो म्हणजेच अनेबल टू सेव्ह KYC डिटेल्स. शेतकऱ्याचा थंब घेतल्याच्या नंतर अशा प्रकारचा एररसुद्धा आपणास पोर्टलवर पाहायला मिळत आहे. त्यासाठी आपण शेतकऱ्यांचे वारंवार थंब इम्प्रेशन हे करून घ्यायचे आहे. जोपर्यंत त्या शेतकऱ्याची KYC यामध्ये कंप्लीट होत नाही तर अशा प्रकारचा एररसुद्धा आपणास पोर्टलवर पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे येथे कॅन नॉट रीड प्रॉपर्टीज ऑफ अंडर फाइंड अशा प्रकारचा सुद्धा एक एरर आपणास पोर्टलवर पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस त्या शेतकऱ्याची KYC ही कंप्लीट होईल तर पोर्टलवर KYC सक्सेसफुल बाय फार्मर अशा प्रकारे पोर्टलवर माहितीसुद्धा आपणास दाखवली जाईल. तर यामध्ये अजून एक येणारा नवीन प्रॉब्लेम म्हणजे ज्यावेळेस त्या शेतकऱ्याची KYC ही पूर्ण होते तर KYC डन, नो ग्रीव्हरन्स राइज्ड अशा प्रकारे पोर्टलवर आपणास माहिती ही दाखवली जाते. आणि यामध्ये अजून एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे ज्यावेळेस आपण प्रिंट या बटनावर क्लिक करतो तर एक ब्लँक रिसिप्ट आपल्यासमोर ओपन होते. तर त्या शेतकऱ्याची माहिती त्या रिसिप्टमध्ये आपणास पाहायला मिळत नाही. तर त्यासाठी सुद्धा आपणास विशिष्ट क्रमांक असो किंवा आधार नंबर असो हा टाकून सर्च करायचे आहे आणि प्रिंट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्या शेतकऱ्याची रिसिप्ट आधार प्रमाणीकरणाची जी काही पावती आहे ती पावती आपल्यासमोर ओपन होईल. तर असे जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम आहे हे पोर्टलवर सध्या आपणास पाहायला मिळत आहे. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रॉब्लेम असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया अशाच्या नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.